हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सायंकाळचा ना थोडासा सैरसपाटा आमचा चालू आहे. आम्ही आलेलो इथे म्हणजे नागपुरातच ना बुक फेस्टिवल लागलेला आहे 8 दिवसापासून. 8-10 दिवस झालेले असावे. आजचा लास्ट दिवस आहे म्हणजे 30 तारखेला लास्ट दिवस होता आणि 21 नोव्हेंबरपासनं हे जे बुक फेस्टिवल आहे तर ते चालू झालं. तर म्हणजे जायचं आहे असं मुलांचं चालू होतं की जाऊ आणि तिथून बघू काय काय आहे काय काय नाही म्हणून. पण आमचं काही निघणं होतच नव्हतं. तर म्हटलं चला आज लास्ट दिवस आहे तर जाऊन बघूयात. आणि आजही पॉसिबल नव्हतं कारण यांची ना तब्येत बरी नव्हती, तर त्यामुळे आजही जाणं शक्य होते की नाही होत असं आमचं चालू होतं. पण सायंकाळी चहा वगैरे घेतल्याच्या नंतर थोडासा फ्री वेळ होता तर म्हटलं चला फिरून येऊयात म्हणून. बाहेर गेल्याच्या नंतर बघा जर आपल्याला ना आजार पण असेल तर बाहेर गेल्याच्या नंतर आपलासुद्धा मूड थोडासा फ्रेश होतो आणि चांगलं वाटतं. तर म्हणून मग म्हटलं की चला फिरून येऊयात म्हणून. तर सायंकाळचा चहापाणी वगैरे घेतला आणि आम्ही आलो इकडे जिथे बुक फेस्टिवल लागलेलं होतं. जे कोणी नागपुरामध्ये राहत असतील तर त्यांना माहिती असेल की नागपुरामध्येच असलेल्या रेशीमबागमध्ये खूप म्हणजे छान असं ना भव्य बुक फेस्टिवल लागलेलं. तर तिथेच आम्ही आलेलो आणि बघा इतकं छान बाहेर ना इतकं डेकोरेशन करून ठेवलेलं त्यांनी. म्हणजे अगदी असं अट्रॅक्टिव्हचे डेकोरेशन म्हणतो आपण, तर ते छान असं डेकोरेशन बाहेर सजावटीसाठी केलेलं. आणि त्यानंतर एंट्री केली आम्ही इथे आतमध्ये जिथे बुक स्टॉल आहेत तिथे. आणि इतके सगळे बुक स्टॉल म्हणजे कुठे काय बघायचं आणि कसं बघायचं म्हणजे ना बघता क्षणी ना कळतच नव्हतं. कारण इतके सारे बुक शॉप होते तिथे. मला वाटते 250-300च्या जवळपास ना बुक शॉप आणि प्रत्येक दुकानामध्ये एक से बढ़कर एक व्हेरायटी आणि किती प्रकारच्या पुस्तकात इथे. म्हणजे अर्थातच बघा ज्याला वाचनाची आवड आहे तर तेच म्हणजे या ज्या गोष्टी आहेत तर ते अनुभवू शकतात. कारण बघा ज्यांना ना म्हणजे वाचनामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तर त्यांना बघा म्हणजे काहीच नाही वाटणार की काय सांगताय आणि काय नाही म्हणून. कारण बऱ्याच लोकांना वाचन अजिबात आवडत नाही आणि बऱ्याच लोकांना बघा वाचनाची खूप आवड असते. तर त्यातलेच आम्हीसुद्धा म्हणजे मी सानू आम्हा लोकांना वाचन खूप आवडतं. माझ्याकडे तेवढा फारसा वेळ नसतो पण तरीसुद्धा बघा जसा दुपारचा किंवा रात्रीच्याला म्हणजे झोपण्याच्या आधी ना थोडंसं काहीतरी बुक रीडिंग मी करते. म्हणजे चांगलं वाटतं की थोडंसं काहीतरी वाचन करायचं. तर याच्याने बघा आपला मूडसुद्धा फ्रेश होतो आणि दुसरी गोष्ट वाचनामुळे आपलं ज्ञानसुद्धा वाढतं. तर त्यामुळे थोडीशी म्हणजे वेळेत वेळ काढून ना थोडंसं म्हणजे वाचन वगैरे मी करून घेते. तर म्हणजे ज्या पुस्तका आम्हाला घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेतल्या आणि आजचा लास्ट दिवस होता बुक फेस्टिवलचा. तर त्यामुळे ना छान असा सिंगिंग प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केलेला होता. तर थोडा वेळ ना तो प्रोग्रामसुद्धा आम्ही एन्जॉय केला. फार वेळ काही तिथे थांबलो नाही कारण मी घरी आज स्वयंपाक वगैरे काहीही बनवून आलेली नव्हती. असं वाटलं की 1.5-2 तासामध्ये आम्ही परत जाऊ म्हणून. पण इथेच ना म्हणजे इतके सगळे शॉप होते तर ते सगळे फिरताच खूप उशीर झाला. तर थोडासाच 15-20 मिनटाचा सिंगिंग प्रोग्राम एन्जॉय केला. त्यानंतर मग निघालो. येताच रस्त्यामध्ये ना म्हणजे रोड साईडलाच एक ना हे दादा आहेत ज्यांच्याकडून आम्ही नेहमी भेल आणि गोलगप्पे वगैरे खातो. तर घरून निघायच्या आधीच विचार केलेला की येता छान गोलगप्पे वगैरे खाऊयात म्हणून आणि भेलपुरी वगैरे खाऊया म्हणून. कारण ना इथली भेल जी आहे ना इतकी छान आणि इतकी टेस्टी लागते आणि गोलगप्पेसुद्धा खूप टेस्टी लागतात. तर बघा म्हणजे माझी तब्येत ना तेवढी पाहिजे तेवढी बरोबर नव्हती आणि यांनाही पाहिजे तेवढं बरोबर वाटत नव्हतं. पण गोलगप्प्याच्या दुकानाच्या समोरून निघणं आणि गोलगप्पे न खाणं म्हणजे हा एक गोलगप्प्याचा अपमान. तर याच्याने म्हणून बघा आम्ही ना गोलगप्पे खाल्ले. येता सासूबाईंसाठी सुद्धा घेऊन आलेलो. तर त्यांनीसुद्धा आणि बाकी चिल्लर जी मंडळी आहे तर त्यांनीसुद्धा छान असा गोलगप्प्यावर ताव मारला. आणि येता मी ना फुलंसुद्धा घेऊन आलेली होती कारण उद्याचा सोमवार होता आणि पूजेचे फुलं संपलेले होते. तर मग म्हटलं की उद्या आणखी पूजेच्या वेळेवर जाणं काही होणार नाही म्हणून मग फुलं वगैरे आणले. सगळे ते आवरसावर केले आणि त्यानंतर थोडासा ना इथे अगदी हलकीशी रेसिपी मी बनवायला घेतली. तर बघा टोमॅटो राईस, कदाचित हे नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित नसेलही ऐकलं. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तापलेल्या तेलामध्ये ना राई जिरं घातलं, कांदा घातला, मिरच्या घातल्या आणि एक खडी विलायची आणि कलमीचा तुकडा घातला
आणि सोबतच बघा टमाटर घातले आणि आलू घातलेले आहेत. म्हणजे मसाले भाताचाच प्रकार आहे, पण मसाले भात अगदी हॅवी होऊन जातो, हा एकदम हलका फुलकासा आहे. तर आलू घातले आणि त्यामध्ये बघा मीठसुद्धा घातलं, म्हणजे जेवढं मीठ आपल्याला हवं आहे तेवढं मीठ घातलं. जेवढे तांदूळ मला घ्यायचे होते तर जवळपास 1 ग्लासच्या जवळपास मी इथे तांदूळ घातलेले आहेत. थोडंसं दही घातलं आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं. कुकरमध्ये जेव्हा आपण मसाले भात किंवा अशी काही रेसिपी बनवतो तर पाणी थोडंसं हिशोबानेच घालायचं, कारण ना म्हणजे कुकरमध्ये ना जास्तीत जास्त जेवण वाफेने शिजतं. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये माझा जो भात आहे तर तो बनून तयार झालेला. तर हा आहे चिली गार्लिक राईस आणि खूप छान लागतो. झटपट रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. तर चला, सगळ्यांचं जेवण खाणं आटोपलेलं आहे आणि जो टोमॅटो राईस मी बनवलेला होता तर खरंच ना इतका छान बनला होता. आणि 3-4 वर्षाच्या नंतर ही रेसिपी मी आज बनवलेली. म्हणजे बघा, ती रेसिपी ना मी विसरलीसुद्धा. आधी म्हणजे एकेकाळी मी ही रेसिपी बनवायची म्हणून, पण 3-4 वर्ष झाले ते काही बनवलेलं नव्हतं. आणि आज बघा बाहेरून भेल आणि गोलगप्पे वगैरे खाऊन आलेलो. तर त्याच्या याच्याने बघा म्हणजे जास्त जेवण काही बनवायचं नव्हतं, अगदी हलकं फुलकंसंच काहीतरी बनवायचं होतं. तर सानू म्हणाली की टोमॅटो राईस बनव म्हणून. आणि तेव्हा लक्षात आलं की एकेकाळी ही रेसिपी मी बनवायची आणि खूप छान लागायची म्हणून. तर तीच मी बनवलेली. तर बघा, अगदी म्हणजे हलकं फुलकं काहीतरी बनवायचं असेल तर अशा वेळेला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि चला, त्यानंतर ना ज्या बुक फेस्टिवलला आम्ही गेलो होतो तर तिथून काय काय आणलं, काय काय बुक्स मी आणल्या तर ते तुम्हाला दाखवते. मागच्या 8-10 दिवसापासून इथे ना हा पुस्तकांचा मेळावा म्हणजेच बुक फेस्टिवल लागलेलं. आणि इतक्या दिवसापासून तर काही आमचं जाणं झालं नाही. तर म्हटलं चला लास्टच्या दिवशी जाऊयात म्हणून. आणि आजही पॉसिबल नव्हतं, कारण यांची ना म्हणजे तब्येत बरी नव्हती कालपासून. तर आजही काही पॉसिबल नव्हतं. पण सायंकाळच्या वेळेला त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं, तर त्यामुळे मग सायंकाळच्या वेळेला आम्ही गेलेलो. आणि तिथे बघा इतकं छान वाटलं. म्हणजे बाहेर गेल्याच्यानंतर एकतर बघा आपला मूडही फ्रेश होतो आणि तिथे छान सिंगिंग प्रोग्राम वगैरे होता. तर सिंगिंग प्रोग्राम वगैरे तसेही आम्हा लोकांना छान वाटतात, आवडतात. तर त्यामुळे म्हणजे चांगलं वाटलं तिथे. तर चला, बुक्स काय काय आणल्या मी तर त्या तुम्हाला आधी दाखवते. तर बघा, इतक्या सगळ्या बुक्सना आम्ही तिथून आणलेल्या. आणि हा एवढा सगळा बंच म्हणजे माझ्या एकटीचा नाही, आमच्या तिघीही मायलेकींच्या ह्या पुस्तका आहेत, किट्टूच्या, सानूच्या आणि माझ्या. मुलींनी त्यांच्यासाठी स्टोरी बुक आणलेल्या, काही मोटिवेशनल स्टोरी आहेत, काही फिक्शन्स आहेत. तर अशा बुक्स त्यांनी आणलेल्या. आणि मी माझ्यासाठी काही धार्मिक आणि काही मोटिवेशनल बुक्स आणलेल्या. तर मी माझ्यासाठी काय आणलं तर ते तुम्हाला दाखवते. तर बघा, या 4 बुक्सना मी माझ्यासाठी आणलेल्या. यामध्ये ना 2 स्टोरी बुक आहेत आणि एक महाभारताचा ग्रंथ आहे आणि 2 मोटिवेशनल बुक्स आहेत. 2 मोटिवेशनल बुक्स आहेत, एक स्टोरी बुक आहे आणि एक महाभारताचा ग्रंथ आहे. तर अशा 4 बुक्स मी तिथे आणलेल्या. यामध्ये बघा फक्त महाभारताचं ना सार दिलेला आहे, संपूर्ण महाभारत नाही आहे. संपूर्ण महाभारताची जी पुस्तक आहे, जे ग्रंथ आहे तर ते महाग होतं, 1300 रुपयाला होतं. तर त्यामुळे म्हणून मग हा महाभारताचा सार मी आणलेला आणि खूप छान आहे. आणि त्यानंतर बघा एक ना स्टोरी बुक आणलेली, म्हणजे थ्रिलर आहे, ही थ्रिलर बुक आहे, स्टोरी बुक आहे. तर ही आणलेली. आणि त्यानंतर ह्या 2 मोटिवेशनल बुक्स आणलेल्या. तर ह्या 2 बुक्स मी माझ्यासाठी आणल्या. आणि त्यानंतर मुलींनी आणलेलं त्यांच्यासाठी. तर किट्टूनी बघा ह्या 2 स्टोरी बुक त्यांच्यासाठी आणलेल्या. बॅक कॅमेऱ्याने शूट होत आहे त्यामुळे सगळं उलटं तुम्हाला दिसत आहे. तर ह्या 2 किट्टूच्या बुक स्टोरी बुक आहे, इंग्लिशमध्ये आहे. आणि बघा, लहान मुलांसाठी जे बुक्स असतात तर त्यांची लँग्वेज अगदी सोपी असते. तर त्यामुळे मग तिने इंग्लिशमध्ये ह्या म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेल्या आहेत ह्या. तर ह्या 2 बुक तिने तिच्यासाठी आणल्या. आणि त्यानंतर सानूने तिच्यासाठी ह्या बुक्स आणलेल्या. या 4 बुक सानूने तिच्यासाठी आणलेल्या. तर त्यामध्ये सुद्धा बघा काही मोटिवेशनल आहे, काही स्टोरी बुक आहे. तर बघा, वाचनानं खूप चांगलं असतं, म्हणजे वाचनामुळे आपलं ज्ञान वाढतं आणि चांगलं असतं वाचणं. जेव्हा आपण बघा कंटिन्युअसला असा मोबाईल वगैरे बघतो तर मोबाईल बघण्यापेक्षा थोडंफार काहीतरी वाचन करत राहावं. काही स्टोरी बुक म्हणा किंवा काही अशा ज्ञानवर्धक पुस्तका असतात तर त्या वाचायच्या, कधी धार्मिक पुस्तका असतात तर त्या वाचायच्या. वाचनामुळे एकतर आपलं ज्ञान वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपण सुद्धा रिलॅक्स होतो. मोबाईल बघून मानसिकरित्यानं आपला म्हणजे थकवा जाणवतो. मोबाईल बघू डोळे दुखायला लागतात, डोकं दुखायला लागतं, डोकं गरगरल्यासारखं होतं. तर अशा वेळेला बघा, छान अशा ना पुस्तका वाचायच्या, वाचनाची आवड ठेवायची. वाचनामुळे ज्ञान वाढतं आणि आपल्याला सुद्धा रिलॅक्स फील होतं.
तर त्यामुळे काही नाही, जास्त काही नाही, थोडंफार तरी वाचनाची आवड ठेवायची. आता बघा माझ्याकडे ना म्हणजे आधी याच्या आधीसुद्धा मी ना काही ना ऑनलाईन पुस्तकं मागवलेल्या. ही आहे द सिक्रेट म्हणून एक पुस्तक आहे. तर ही सुद्धा खूप छान आहे. जेव्हा आपण ना अशा कोणा परिस्थितीमध्ये खूप असे डिमोटिवेट होतो, तर अशा वेळेला बघा अशा ज्या मोटिवेशनल पुस्तकं असतात, तर त्यामुळे ना खरंच म्हणजे चांगलं फील होतं, बेटर फील होतं आणि असं वाटतं की परिस्थितीशी लढण्याची जी ताकद आहे तर ती आपल्या आतमध्येच कुठेतरी आहे आणि या परिस्थितीशी आपण सामना करू शकतो. तर अशा प्रकारे बघा मोटिवेशनल ज्या बुक्स असतात तर त्यामधून सुद्धा आपल्याला खूप प्रेरणा मिळते आणि आपला बघा जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो सुद्धा बदलतो. तर त्यामुळे मी तरी म्हणेन की प्रत्येकालाच ना वाचनाची आवड हवी, काहीतरी वाचावं. आणि सोबतच बघा धार्मिक ग्रंथसुद्धा असतात. देवाजवळ बसून आपण बरेचसे धार्मिक ग्रंथसुद्धा रीड करत असतो, वाचत असतो. त्याचसोबत अशा प्रकारच्या ज्या पुस्तकं असतात, ज्ञानवर्धक ज्या पुस्तकं असतात, मोटिवेशनल असतात, काही स्पिरिच्युअल असतात, तर या पुस्तकासुद्धा वाचणं तितकंच महत्त्वाचं. आणि आता प्रत्येकाचंच नाही म्हणणार, पण ज्यांना आज वाचनाची आवड आहे तर त्यांच्यासाठी तर खरंच खूप छान आहे. तर अशा या बुक्स मी आणलेल्या. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ खूप लांब होईल, या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलू. तर चला व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.